हॅलो, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार बोला. म्हणलं सर, आज 21 ऑगस्ट, गरमीची लेवल खूपच वाढलेली दिसत आहे. तर यापुढे पावसाचा अंदाज कसा राहील त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. तसेच पाऊस साधारण किती दिवस राहू शकतो आणि आपल्या राज्यात अनेक ठिकाणी अजूनही चांगला पाऊस पडलेला नाही, जसं की हिंगोलीचा काही भाग असेल, नांदेडचा काही भाग, बीडचा काही भाग. तर या परिसरामध्ये सुद्धा पुढील काही दिवस पाऊस कसा राहील त्याबद्दल सुद्धा माहिती द्या. चालेल. आता बघायला गेलं तर मालेगाव पट्ट्यामध्ये एलपी कंडिशन बनलेली आहे. मालेगाव म्हणजे नाशिकचा उत्तरेकडील भाग, या भागांमध्ये जळगावच्या दक्षिण भागात देखील एलपी कंडिशन बनलेली आहे. त्याचबरोबर अहमदनगरच्या सारोळा कासार असेल, शिरोळ परिसर असेल आणि श्रीगोंद्याच्या उत्तर भागामध्ये एलपी प्रेशर एरिया बनलेला आहे, म्हणजे लो प्रेशर एरिया बनलेला आहे. सांगलीच्याही दक्षिण भागामध्ये आजच्या 21 तारखेला एलपी कंडिशन बनलेली आहे. हे आहेत एलपी प्रेशरचे भाग. तर आता महत्वाचा संदेश असा राहील 21 ऑगस्टचा, की अहमदनगर जिल्ह्यामध्ये, वैजापूरमध्ये आणि नगरच्या दक्षिण साईडला आज मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचबरोबर जो काही बीडचा भाग आहे इथेही लो प्रेशर एरिया बनलेला आहे. आणि नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर या भागात देखील एलपी कंडिशन बनलेली आहे. आता सविस्तर स्वरूपामध्ये सांगायचं झालं तर हे जे एलपी प्रेशर एरिया आहेत यांना पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवातीला पाऊस सुरू करणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिले 3:30च्या पिरियडला म्हणा किंवा 4च्या पिरियडला म्हणा, हा 21 ऑगस्टला पाऊस आपला प्रभाव टाकणार आहे. पण मी पहिलेही सांगितलं ढवळे सर, की पाऊस हा मेघगर्जनेचा सर्वदूर पडत नाहीये. भाग घेण्याची टक्केवारीची 35-40 आवृत्तीमध्ये असते. आणि कव्हरिंग करण्याचा एरिया 20 तारखेपर्यंत आपण दिला होता. बऱ्याचशा भागामध्ये तो कव्हरिंग करेल 80 ते 85%. हे देखील शेतकरी पहिल्यापासून ऐकत आहेत. म्हणजे 15% किंवा 10% भाग तो सोडू शकतो. आणि जे त्या 20 तारखेच्या अगोदर 20 तारखेपर्यंत जे भाग घेतलेत 80% ते पूर्ण झालेत आणि 10 ते 15% भाग त्याने सोडलेला जो आहे तो देखील आपण पाहायला मिळतोय. म्हणजे खंडाची झड आणि खंडामध्ये मिळालेला दिलासा आहे, शेतकऱ्यांनी दोन्ही गोष्टी पाहिल्यात. कारण की खंडाची तीव्रतापासून माल सुकले होते, सुकाच्या वेळेस जीव सुद्धा चालला होता मालांचा, एवढी कंडिशन देखील शेतकऱ्यांनी पाहिली आहे. आपण गेल्या वर्षी तुलनेमध्ये 50% कमी सांगितलं आणि पाऊस देखील सांगितलं होता. त्या पद्धतीने शेतकरी पाहतायत. आता अक्षरशः ह्या दोन्ही गोष्टीचं विश्लेषण झालंय. पण आता पावसाची तीव्रता सोडलेल्या भागांना ह्या 2-3 दिवसात कव्हरिंग देखील करू शकतो. 100% करेल याची गॅरंटी कमी आहे. कारण की मेघगर्जनेचा पाऊस हा भाग सोडत आहे, भाग बदलत नाहीये. भाग बदलणं म्हणजे त्यांनी घेतलेला भाग पुन्हा बदलायला पाहिजे, किंवा काही ठिकाणी भाग बदलून पडतो देखील आहे, पण याची टक्केवारी देखील घसरण आहे. हे देखील महत्वाचं संदेश शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे सर. तसंच जे विदर्भातील शेतकरी आहेत ना, तर त्यांचं म्हणणं आहे की तोडकर साहेब विदर्भाची माहिती सांगत नाही. तर विदर्भात कसा राहू शकतो पुढील 5-6 दिवस पाऊस, त्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती द्या. पहिली गोष्ट, विदर्भातला शेतकरीचा असा प्रश्न असेल तर त्यांना एक माझी विनंती आहे की बांधवांनो, तुमचा अंदाज सांगणं किंवा मी टाळत नाहीये. पहिली गोष्ट, तुमच्या भागामध्ये बरेच शेतकरी म्हणतात की आमच्याकडे ओला दुष्काळ आहे. त्यामध्ये बुलढाण्यातला शेतकरी म्हणतोय, अमरावतीचा म्हणतोय, वर्ध्याचा म्हणतोय, चंद्रपूरचा म्हणतोय, हिंगोलीचा देखील म्हणतोय, नांदेड, लातूर आणि परभणीचा देखील म्हणतोय. तर अशा भागांना ओला दुष्काळ आहे तर पाण्याची गरज काय, हा मला सुद्धा असा प्रश्न पडतोय. कारण की मी तुमचा भाग अजून डोळ्याने पाहिला नाहीये. त्यामुळे असा प्रश्न पडतो की ओला दुष्काळ असणाऱ्या भागामध्ये कमीत कमी समाधानकारक तरी पाऊस असेल डबल सर, बरोबर का? तर ह्या भागांना देखील पाऊस आहे, पण सोडलेल्या भागांना घेण्याची कव्हरिंग देखील प्रमाण 35-40 एवढीच आहे. कारण की कसं आहे सर, अंदाजामध्ये बंपकपणा ठेवणं हे शेतकऱ्यांना अंदाज ठेवल्यासारखं असतं. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगणं की तुम्हाला सर्वदूर पाऊस आहे, सर्वदूर पाऊस आहे. सर्वदूर पाऊस मेघगर्जनेचा पडत नाही, हे देखील तुम्ही पूर्वकल्पना ध्यानात ठेवत चला. आणि ह्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला पाऊस आहे, पण भाग घेणं आणि भागाची कव्हरिंग असणं ही टक्केवारीमध्ये 50%च्याही आत घसरण आहे. म्हणजे रोजच तुमच्या 100% भागात पाऊस पडणार नाहीये. तो 50%, 35% एवढी त्याची कव्हरिंग आहे. ढगांचा अभ्यास आणि ढगांची कव्हरिंग हे लक्षात घेऊनच आपण हा अंदाज देतोय. पण काळजी करू नका, या 2 दिवसामध्ये तुमच्या सोडलेल्या भागांना देखील दिलासा आहे. कोणत्याही क्षणी वातावरण गेल्याच्या नंतर सुद्धा असं सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते की वातावरण क्लिअर झालंय आणि 20 तारीख दिली होती, तर अशा भागांना देखील बरेच भाग आहेत. पैठणमध्ये ते भाग आहेत, अंबडमध्ये ते भाग आहेत, त्या भागांना हा पाऊस झालेला आहे. पण आता उरलेले माजलगाव पट्टा असेल, आष्टी परिसर आहे, परत बसमतचाही बराचसा भाग त्यांनी सोडलेला आहे. ठीक आहे. तर या 15% भागांना ह्या 21, 22 आणि 23 ह्या 3 दिवसामध्ये तो पूर्ण कव्हर करेल. याची शाश्वती मात्र मी तुम्हाला देईल. आणि हे जे वातावरण आहे हे 25 पर्यंत किंवा 23 पर्यंत असंच मेघगर्जनेचे आहे. 24 पासून ते कमी होईल.
आणि 25 पासून हळूहळू 27 पर्यंत हे असणार आहे. त्यानंतर एकदम कमी होऊन 5-7 दिवसाचा पुन्हा आपल्याला गॅप मिळणार आहे. गॅपमध्ये सुद्धा एखादून गावाला पडू शकतो, कारण की हा पावसाळा आहे. उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतोय, गरमीची लेवल वाढल्यामुळे हा पाऊस पडणार आहे. त्यानंतर ऐन पोळ्याच्या पिरियडला पुन्हा एक एलपी प्रेशर एरिया बनतोय. तो महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. कधी छत्तीसगड कधी तेलंगणा या भागात सक्रिय होऊन महाराष्ट्राचे कानकोपरे सुरुवातीला घेईल. नंतर महाराष्ट्राचे मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भ मराठवाडा असेल, त्यामध्ये पुन्हा अशीच हजेरी लावणार आहे. आणि याच्यानंतर पोळ्याच्या नंतर 5-6 दिवसानंतर मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करतोय. तो मात्र खूप खतरनाक आहे. सध्या ही माहिती आपण 30 तारखेपर्यंत उलगडणार नाहीये, कारण की प्रायमरी मेंबरशिप मित्रांना त्याचे आपण नियोजन सांगितलंय. चालतं सर. सर तसंच तुम्ही जे लाईव्ह मध्ये सांगितलं गारपीट होऊ शकते काही भागामध्ये, तर कोणकोणता भाग असू शकतो? आता बघायला गेलं ना सर, सांगितल्याप्रमाणे वाशिमच्या 1-2 गावांना बारीक गारी पडल्यात. याच्या मागं शास्त्रीय कारण जर सांगितलं शेतकरी मित्रांना पटणार नाहीये. का पटणार नाही? कारण की श्रावण महिन्यात गारी नसतात, पण ते ऍक्च्युली पडल्यात. त्यामागचं एक कारण आहे, ज्यावेळेस टेम्परेचर अधिक प्रमाणात जातं. आता बघून घ्या, गेल्या वर्षी ह्या महिन्यामध्ये एवढी ह्युमिडिटी नव्हती, गेल्या वर्षी ह्या महिन्यामध्ये एवढी गरमीही नव्हती. अशी गरमी, असं टेम्परेचर हे उन्हाळ्यात मिळतंय. आणि टेम्परेचरच्या विरुद्ध बाजूने गारीचं प्रमाण वाढतंय. म्हणजे ढगांमध्ये हिमकणांची संख्या, आता बाष्पकण आणि हिमकण हे 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. सायन्सच्या माध्यमातून सांगतोय, सायन्सचा अभ्यास आहे म्हणून सांगतोय. काही लोक टीका पण करतील, त्यांना आपण दुर्लक्ष करणार आहे. पण हिमकणांची संख्या वाढल्यामुळे धुळीचं प्रमाण देखील वाढतंय. आणि हे हिमकण ढगांच्या वरच्या बाजूला असतात आणि खालच्या बाजूला येईपर्यंत, खालची बाजू म्हणजे त्याचा तळ हा थंड असतो, त्यामुळे बर्फाचे तुकडे बनण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे मोजक्या भागांना गारपीट देखील होण्याची चित्र आहे. आता उदाहरणार्थ सगळ्यात जास्त गरमी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, जळगावमध्ये आहे, जालना बुलढाणा या भागातही आहे. पाहायला गेलं तर सरासरी सर्व जिल्ह्यांमध्ये गरमी आहे, पण अधिक प्रमाण जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, खानदेशामध्ये सर्व जिल्ह्यांना आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना आहे. जालन्याच्याही सर्व तालुक्यांना आज गरमी चांगली आहे. आणि हिंगोली, वसमत अशाही भागात आहे. विदर्भातही गरमी आहे. पण या गरमीमुळे काय होते, उलटी प्रक्रिया तयार होते. ढगांच्या खालचं जी लेअर असते ती बर्फाच्या तुकड्यापासून बनण्यासाठी पोषक असते. याला हिम सूक्ष्मकण असं देखील म्हणलं जाते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज असा आहे, ज्या वेळेस जमीन तापते, त्यामध्ये कोरडपणा येतो किंवा धूळ तयार होते, अशा भागात ह्या गारींची भीती असते. गारी इक्वल बर्फाचे हिम सूक्ष्मकण याला ते म्हणतात. चालतं सर, चालतं. आणि पुन्हा एक जाता एक महत्वाचा प्रश्न असेल, तुम्ही जे प्रश्न विचारतात ढवळे सर, ते अक्षरशः शेतकऱ्यांच्या मनातले विचारतात. तुमचं प्रमोशन म्हणून म्हणणार नाहीये, पण तुमच्यासारख्या युट्यूबर मित्रांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, खरंच शेतकरी मित्रांनो, एक वेळेस माझ्या तोडकर हवामान या युट्यूब चॅनलला सपोर्ट करू नका. पण जो युट्यूबर चांगले प्रश्न विचारतोय त्या मित्रांना देखील विचारत चला. आणि तुमच्या मनातले जे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये देखील सांगत चला. आणि विशेष म्हणजे ही माहिती तुमच्यासाठी नाहीये, स्पेशल एकट्या माणसासाठी नाही, ही सगळ्यांसाठी. त्यामुळे शेअर बटन देखील दाबून सगळ्यांना शेअर देखील करत चला.